आजची चर्चा अंतराळाच्या काळ्या कुट्ट पोकळीपासून सुरू होऊन महासागराच्या निळ्याशार खोलीपर्यंत जाणार आहे. आणि तिथून थेट जमिनीवर, जिथे आपण देशांतर्गत धोरणं आणि अगदी हिमालयात सापडलेल्या एका चिमुकल्या जीवाच्या शोधापर्यंत पोचणार आहोत. हो, डिसेंबर 2025 मधल्या काही निवडक स्रोतांमधनं आपण हे सर्व तपशील मिळवले आहेत आणि आज आपण या घटनांमागचा खरा अर्थ उलगडून पाहणार आहोत. बरोबर. फक्त काय घडलं हे नाही, तर त्याचा अर्थ काय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया पृथ्वीच्या कक्षेपासून. चीनच्या शेन्झोऊ 20 अंतराळ यानासोबत एक अशी घटना घडली जी खरं तर एखाद्या सायफाय सिनेमात शोभावी. काय झालं होतं नेमकं? ही घटना अंतराळातील वाढत्या कचऱ्याच्या धोक्याचं एक जिवंत उदाहरण आहे. झालं काय की तियांगॉंग स्पेस स्टेशनला जोडलेल्या शेन्झोऊ 20 यानाच्या रिटर्न कॅप्सूलला, म्हणजे ज्या भागातून अंतराळवीर पृथ्वीवर परत येतात त्याला. अगदी बरोबर, त्याला अंतराळातील कचऱ्याचा एक तुकडा जोरात आढळला आणि त्या आघातामुळे त्या कॅप्सूलच्या खिडकीला म्हणजे व्ह्यूपोर्ट विंडोला चक्क तडा गेला. बापरे, म्हणजे वरवर पाहता एक छोटा तडा वाटेल, पण त्या वातावरणात त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. खूपच गंभीर, कारण या खिडक्या 3 थरांच्या दाब प्रतिरोधक काचेपासून बनवलेल्या असतात. सुदैवाने तो तडा फक्त पहिल्या म्हणजे बाहेरच्या थरापर्यंतच पोचला होता. अच्छा, पण मग खरी समस्या तर पृथ्वीवर परत येताना निर्माण झाली असती, बरोबर? ते प्रचंड घर्षण आणि तापमान. तंतोतंत. वातावरणात परत शिरताना यानाचं तापमान 1600 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं. अशा प्रचंड उष्णतेमुळे तो छोटा तडा वाढून संपूर्ण काच फुटू शकली असती. आणि मग यानाचा संरचनेलाच धोका निर्माण झाला असता. हो, त्यामुळे चीनच्या स्पेस एजन्सीने म्हणजे CMSAने अंतराळवीरांना त्या यानातून परत आणण्याचा धोका पत्करलाच नाही. साहजिक आहे. मग त्या 3 अंतराळवीरांचं काय झालं? त्यांना परत कसं आणलं? चीनने एक पूर्ण बचाव मोहीम राबवली. चेन डॉम, चेन झोंगरुई आणि वांग जी या तिघांना परत आणण्यासाठी एक रिकामं, मानवरहित शेन्झोऊ 22 यान प्रक्षेपित केलं. वा, आणि मग ते त्यातून सुखरूप परतले? हो, 26 डिसेंबरला ते त्या नवीन यानातून सुखरूप पृथ्वीवर परतले. एक मिनिट, म्हणजे ते खराब झालेलं यान अजूनही वरतीच आहे आणि मला वाटते इथेच ही गोष्ट जास्त रंजक होते. बरोबर. आणि हेच चीनची विचार करण्याची पद्धत दाखवतं. त्यांनी त्या संकटाचं संधीत रूपांतर केलं. 9 डिसेंबरला झॉंग लू आणि वू फे या 2 तायकॉनॉट्सनी जवळपास 8 तासांचा स्पेसवॉक केला. 8 तास? कशासाठी? त्यांनी त्या तड्याचे अगदी बारकाईने फोटो घेतले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात या यानाच्या मानवरहित पुनर्प्रवेशासाठी एक विशेष संरक्षक पॅच बसवला. अच्छा, म्हणजे ते खराब झालेलं यान मुद्दाम पृथ्वीवर परत आणणार आहेत, फक्त ते वातावरणात शिरताना कसं वागतं हे बघायला. अगदी. एका धोक्याचं थेट लाईव्ह सायन्स एक्सपेरिमेंट. सहसा अशा घटना लपवल्या जातात, पण इथे चीनने ते एक संशोधनाचं साधन बनवलं. कमाल आहे. म्हणजे खराब झालेल्या संरचनेचं हायपरसॉनिक रिएंट्री दरम्यान काय होतं याची दुर्मिळ माहिती शास्त्रज्ञांना मिळणार. तंतोतंत. एका अपघाताला वैज्ञानिक संधीत बदलण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरं, चीनने अंतराळात जी तांत्रिक हुशारी दाखवली तशीच काहीशी सामरिक झेप भारताने समुद्राच्या पोटात घेतली असं दिसते. आपण K4 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल बोलतोय. होय. आणि ही भारताच्या सामरिक स्वायत्ततेच्या इतिहासातील एक खूप मोठी उडी आहे. INS अरिघात या पाणबुडीवरून K4 सबमरीन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी बंगालच्या उपसागरात करण्यात आली. INS अरिघात ही आपली दुसरी स्वदेशी अणुपाणबुडी, बरोबर? हो, जी नुकतीच ऑगस्ट 2024 मध्ये नौदलात दाखल झाली. पण K4 हे आधीच्या K15 सागरिकापेक्षा इतकं वेगळं का आहे? त्याची गरज का पडली? मुख्य फरक आहे पल्ल्याचा. K15 म्हणजे सागरिका फक्त 750 किलोमीटरपर्यंत मारा करू शकत होतं. ओके, म्हणजे हल्ला करण्यासाठी पाणबुडीला शत्रूच्या किनाऱ्याच्या खूप जवळ जावं लागत होतं? बरोबर. आणि तिथे ती शोधली जाण्याचा आणि नष्ट होण्याचा धोका खूप जास्त असतो. याउलट K4चा पल्ला आहे 3500 किलोमीटर. 3500 किलोमीटर म्हणजे आता भारतीय पाणबुड्यांना शत्रूच्या जवळ जाण्याची गरजच नाही. त्या हिंदी महासागरात आपल्याच सुरक्षित बालेकिल्ल्यात राहून हल्ला करू शकतील. अगदी, ज्याला सामरिक भाषेत बॅस्टियन्स म्हणतात. आणि यात तांत्रिक सुधारणाही खूप आहेत. पहिली म्हणजे
सॉलिड फ्युएल रॉकेट मोटर्स. सॉलिड फ्युअल म्हणजे द्रव इंधनासारखी गुंतागुंती नाही. पाणबुडीसारख्या बंद जागेत हे जास्त सुरक्षित असणार. हो, साठवणं आणि हाताळणं खूप सोपं आणि सुरक्षित असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोल्ड लॉन्च तंत्रज्ञान. हे कोल्ड लॉन्च नेहमी ऐकायला मिळतं. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? हा सोपं आहे. यात क्षेपणास्त्र आधी कॉम्प्रेस्ड गॅसने पाणबुडीतून पाण्याबाहेर फेकलं जातं आणि पाण्याबाहेर आल्यानंतर काही क्षणांनी त्याचं मुख्य इंजिन सुरू होतं. अच्छा, म्हणजे प्रक्षेपणाची उष्णता आणि प्रचंड आवाज पाण्याखालीच राहतो. बरोबर. त्यामुळे पाणबुडीचं स्थान शत्रूला कळण्याचा धोका खूप कमी होतो. म्हणजे एक प्रकारे चुपचाप हल्ला करण्याची क्षमता. या चाचणीमुळे भारताच्या नो फर्स्ट यूज धोरणाला कशी मदत होते? नो फर्स्ट यूज धोरण यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्रतिहल्ला करण्याची खात्रीशीर क्षमता असायला हवी. म्हणजे जरी शत्रूने पहिला हल्ला करून आपले जमिनीवरचे तळ नष्ट केले, तरी समुद्राखाली लपलेली ही पाणबुडी सुरक्षित राहून प्रतिहल्ला करू शकते. हो, K4च्या लांब पल्ल्यामुळे ही सेकंड स्ट्राईक क्षमता अधिक विश्वासार्ह आणि अभेद्य झाली आहे. समजलं. म्हणजे एकीकडे आपण स्वतःसाठी अशी संरक्षण क्षमता बनवतोय, तर दुसरीकडे आपलं तंत्रज्ञान निर्यात करून एक प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमेसी सुद्धा करतोय. टाटाच्या मोरोक्कोसोबतच्या कराराबद्दल बोलूया का? नक्कीच. आणि ही केवळ एक विक्री नाहीये, तर भारताच्या संरक्षण निर्यातीमधील एक मैलाचा दगड आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडने म्हणजेच TASLने रॉयल मोरोकन आर्मीला वॅप 8x8 या चिलखती वाहनांची पहिली तुकडी दिली आहे. हे वाहन पूर्णपणे स्वदेशी आहे ऐकून छान वाटलं. पण हे WAP 85-8 वाहन खरंच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतं का? नक्कीच करू शकतं. हे DRDO आणि टाटा यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं एक अष्टपैलू वाहन आहे. याचं 8x8 व्हील कॉन्फिगरेशन खडकाळ, वाळवंटी भागातही वेगाने हालचाल करण्यास मदत करतं. आणि हे उभयचर आहे असंही ऐकलंय. हो, म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी चालू शकतं. आणि याची रचना भूसुरुंग हल्ल्यांपासून सैनिकांचं संरक्षण करण्यासाठी केली आहे. पश्चिम सहारासारख्या संवेदनशील भागात सक्रिय असलेल्या सैन्याने हे वाहन स्वीकारणं हेच त्याच्या विश्वासार्हतेचं मोठं प्रमाणपत्र आहे. आणि तुम्ही याला मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमसी म्हणालात. ही संकल्पना खूप मिळणारीक वाटतेय. हो, कारण टाटाने केवळ तयार वाहनं विकली नाहीत, त्यांनी मोरोक्कोमध्ये बेरजीत शहरात एक स्थानिक उत्पादन केंद्र स्थापन केलं आहे. अच्छा, म्हणजे तिथेच उत्पादन होणार. हो, करारानुसार सुरुवातीला 35% आणि भविष्यात 50% सुटे भाग स्थानिक पातळीवर तयार केले जातील. ही कल्पना तर उत्तम आहे. पण ह्या टाटाचा काय फायदा? टाटाने दूरचा विचार केला आहे. मोरोक्कोचं भौगोलिक स्थान युरोप आणि आफ्रिकेच्या जवळ आहे. त्यामुळे टाटा या कारखान्याकडे केवळ मोरोक्कोसाठी नाही, तर संपूर्ण आफ्रिकन बाजारपेठेसाठी एक निर्यात केंद्र म्हणजे हब म्हणून पाहत आहे. वाव, म्हणजे हा एक धोरणात्मक आणि व्यापारी दोन्ही पातळ्यांवरचा मोठा डाव आहे. अगदी. बरं, संरक्षण आणि निर्यातीतून देशाची ताकद बाहेर दिसते. पण देशाच्या आत सुशासनासाठी काय चाललंय? क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या QCIच्या नवीन सुधारणांबद्दल ऐकलं? होय, सुशासन दिनाच्या निमित्ताने QCIने नियामक वातावरणाला पोलिसिंग मॉडेलकडून विश्वास आधारित मॉडेलकडे नेण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? मला वाटतं क्यू-मार्क. क्यू-मार्क हे काय आहे? हे एक नवीन QR कोड आधारित राष्ट्रीय गुणवत्ता चिन्ह आहे. म्हणजे आपण दुकानात जाऊन जसं QR कोड स्कॅन करून पैसे देतो, तसंच आता कुठल्याही लॅबचं रिपोर्ट किंवा हॉस्पिटलचं सर्टिफिकेट खरं आहे की खोटं हे एका स्कॅनमध्ये कळणार. अरे वा, ही तर सामान्य माणसाच्या हातात दिलेली एक मोठी ताकद आहे. म्हणजे बनावट प्रमाणपत्रांना मोठा आळा बसेल. नक्कीच. आणि या सुधारणा देशातील छोट्या उद्योगांवर केंद्रित आहेत. म्हणजे देशातील 6 कोटी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग MSMEs हेच या सुधारणांचे मुख्य लक्ष आहेत. त्यांच्यासाठी काय आहे यात? 2026 पर्यंत 1 लाख MSMEंना गुणवत्ता, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगमध्ये प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट आहे. आणि सोबतच क्वालिटी पासपोर्ट नावाची एक योजना आहे. क्वालिटी पासपोर्ट म्हणजे सोप्या भाषेत आपल्याकडच्या एखाद्या लहान उद्योजकाने बनवलेल्या वस्तूला युरोपमध्ये विकायचं असेल तर त्याला वेगळ्या प्रमाणपत्रांची गरज भासणार नाही. आपलं राष्ट्रीय मानकच जागतिक स्तरावर ओळखलं जाईल.
हे तर खूपच महत्वाचं आहे. याच धर्तीवर मध्य प्रदेशात आरोग्य सेवेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारीचं म्हणजे PPP मॉडेलचं एक चांगलं उदाहरण समोर आलं आहे, नाही का? हो, धार आणि बैतूल इथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय याच मॉडेलवर उभारली जात आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता दूर करता येईल. बरं, आता राष्ट्रीय धोरणांपासून आपण अशा एका जगात जाऊया जे आपल्याला सहसा दिसत नाही. सूक्ष्मजीवांचं जग. सिक्कीममध्ये एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. होय, आणि हा शोध खूप महत्वाचा आहे. झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी सिक्कीममध्ये नीलस सिक्किमेन्सिस नावाच्या एका नवीन सूक्ष्मजीवाच्या प्रजातीचा शोध लावला आहे. हे जीव स्प्रिंगटेल्स वर्गातील आहेत असं वाचलं. ते दिसतात कसे आणि त्यांचं वैशिष्ट्य काय? हे अतिशय सूक्ष्म आहेत, म्हणजे केवळ 0.3 ते 0.5 मिलीमीटर लांब. आणि त्यांना डोळे नाहीत. डोळे नाहीत? हो, कारण ते जमिनीखाली अंधाऱ्या अधिवासात राहतात. त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या तोंडावर केसांची एक विशिष्ट रचना आहे, ज्यात एक करवतीसारखा केस आहे. हे वैशिष्ट्य त्यांना जगातल्या इतर सर्व ज्ञात प्रजातींपेक्षा वेगळं ठरवतं. आणि भारतात या नीलस वंशाची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे असं वाटतं. हो, ही पहिलीच वेळ आहे. पण एवढ्याशा लहान जीवाच्या शोधाचं महत्त्व काय? याचं महत्त्व खूप मोठं आहे. हे जीव मातीच्या आरोग्याचे बायो इंडिकेटर्स असतात. बायो इंडिकेटर्स म्हणजे जमिनीच्या आरोग्याचं रिपोर्ट काढत जणू. अगदी तसंच. त्यांची उपस्थिती आणि विविधता माती किती सुपीक आणि जिवंत आहे हे दर्शवते. या शोधामुळे पूर्व हिमालय हा जागतिक जैवविविधतेचा हॉटस्पॉट असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. खरंच आश्चर्यकारक आहे. अशाच एका महत्त्वाच्या घटनेची आठवण 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करून केली जाते, नाही का? हो, हा दिवस गुरु गोविंद सिंगजींचे पुत्र साहेबजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या अतुलनीय धैर्याच्या आणि बलिदानाच्या स्मरणार्थ पाळला जातो. 1705 मध्ये वऱ्याच्या अवघ्या 9 आणि 6व्या वर्षी. हो, धर्म बदलण्यास नकार दिल्यामुळे त्यांना सरहिंदमध्ये जिवंत भिंतीत चिणून मारण्यात आलं होतं. त्यांच्या त्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि याच दिवशी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. बरं, आता शेवटी क्रीडा विश्वाकडे वळूया. विशेषतः बुद्धिबळाच्या पटाकडे. ग्लोबल चेस लीगमध्ये यंदा एक नवीन विजेता मिळाला आहे. हो, मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात अल्पाईन SG पायपर्स संघाने विजेतेपद पटकावलं. त्यांनी 2 वेळच्या चॅम्पियन त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सचा 2-0 ने पराभव केला. या विजयात अनिश गिरीची कामगिरी निर्णायक ठरली असं दिसते. पण यातला एक क्षण खूपच नाट्यमय होता. तो अलीरेझा फिरोझाचा पराभव. हो, दुसऱ्या सामन्यात त्रिवेणी किंग्सचा कर्णधार अलीरेझाने जिंकण्याची स्थिती निर्माण केली होती, पण वेळेच्या प्रचंड दबावाखाली तो हरला. आणि विशेष म्हणजे मॅग्नस कार्लसन सारखा दिग्गज संघात नसतानाही पायपर्सने हा विजय मिळवला. बरोबर. हे त्यांच्या सांघिक ताकदीचं प्रदर्शन करतो. चला तर आज आपण अंतराळात संकटाला संधीत बदलण्यापासून ते समुद्राखाली सामरिक खोली गाठण्यापर्यंत आणि स्वदेशी तंत्रज्ञान निर्यातीपासून ते देशात गुणवत्ता वाढवण्यापर्यंत अनेक विषयांचा आढावा घेतला. आणि या सर्व घटनांमध्ये एक समान धागा दिसतो. मग ते तंत्रज्ञान असो, संरक्षण असो वा विज्ञान, प्रत्येक क्षेत्रात मानवी बुद्धिमत्ता, सामरिक दूरदृष्टी आणि ज्ञानाचा शोध घेण्याची प्रवृत्ती दिसून येते. चीनने एका अपघाताला वैज्ञानिक संधीत बदलले, भारताने आपल्या संरक्षण क्षमतेला एका नवीन उंचीवर नेले, आणि शास्त्रज्ञांनी हिमालयाच्या कुशीत जीवसृष्टीचं एक नवीन रहस्य उलगडले. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचारासाठी प्रश्न. या स्रोतांमध्ये आपण अंतराळातील एक यशस्वी बचाव मोहीम पाहिली, जी एका देशानेच स्वतःच्या बळावर पार पाडली, आणि संरक्षण उत्पादनातील एक नवीन भागीदारी पाहिली, जी 2 देशांमधील सहकार्यावर आधारित आहे. यावरून भविष्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जसजसे तंत्रज्ञान आपले जग अधिक जोडत जाईल आणि गुंतागुंतीचे करत जाईल, तसतसे आपल्या पुढील सर्वात मोठी आव्हाने वैयक्तिक राष्ट्रीय कर्तृत्वाने सुटतील की आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नवीन प्रकारांमधून?